वेलकम अगेन. नेक्स्ट टेस्ट जी आहे जी आपण बघणार आहे ॲग्रिगेटवरची टेस्ट जी आहे ती आहे वॉटर ॲब्सॉर्प्शन टेस्ट आणि नेक्स्ट आहे फायनेस मॉड्युलस टेस्ट. वॉटर ॲब्सॉर्प्शन टेस्ट जी आहे ती बघा कशासाठी केली जाते तर टू डिटरमाइन द पोर्स ऑर वॉइड्स इन ॲग्रिगेट हा त्याचा मेन पर्पज आहे. नेक्स्ट आहे फायनेस मॉड्युलस टेस्ट. फायनेस मॉड्युलस टेस्टमध्ये काय केलं जातं की ॲग्रिगेटचा जो फायनेस मॉड्युलस आहे तो फाइंड आउट करण्यासाठी सीव अरेंजमेंटची आवश्यकता असते. अशा प्रकारे याच्यामध्ये सीव्स यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये काय केलं जातं त्याचा हा फॉर्म्युला आहे फायनेस मॉड्युलसचा. हा बघू शकतो आपण की फायनेस मॉड्युलस इज इक्वल टू समेशन ऑफ क्युमुलेटिव्ह पर्सेंटेज अपॉन 100. मग क्युमुलेटिव्ह पर्सेंटेज फाइंड आउट करण्यासाठी ही सीव्ही अरेंजमेंट अशी यूज केली जाते आणि जे मटेरियल रिटेन होणार आहे त्याप्रमाणे ते क्युमुलेटिव्ह पर्सेंटेज त्याचं फाइंड आउट केलं जातं अपॉन 100. आपल्याला सरळ सेवेसाठी मॅक्झिमम हा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो किंवा त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत प्रत्येक ॲग्रिगेटच्या फायनेस मॉड्युलसच्या त्या विचारल्या जाऊ शकतात. आता अजून एखादा क्वेश्चन याच्यामध्ये काय बनवू शकतो की ग्रेड ऑफ ॲग्रिगेट कशी डिटरमाइन केली जाते. तर खाली ऑप्शन दिलेले असू शकतात वेगवेगळे. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे ॲग्रिगेटची ग्रेड फाइंड आउट करण्यासाठी कोणती टेस्ट घेतली जाते तर फायनेस मॉड्युलस ही टेस्ट काय घेतली जाते कोणती टेस्ट फायनेस मॉड्युलस टेस्ट ही घेतली जाते कशासाठी टू फाइंड द ग्रेड ऑफ ॲग्रिगेट. नेक्स्ट बघा त्याच्यामध्ये ही जी नोट आहे नोटमध्ये काय म्हटलं बघा हायर फायनेस मॉड्युलस शोज कोर्सर ॲग्रिगेट आणि हा जो आहे फायनेस मॉड्युलस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एव्हरेज साइज ऑफ पार्टिकल. म्हणजे याचा अर्थ काय होतोय बघा की जसं जसं फायनेस मॉड्युलस वाढणार आहे तसं तसं ते ॲग्रिगेट काय आपण कन्सिडर करणार आहे ते ॲग्रिगेट कोर्सर आहे. कोर्सर म्हणजे काय साईज त्याची जास्त आहे असं कन्सिडर केलं जाणार आहे. इथे आपण हा टेबल बघू शकतो जसं की फाईन सँडसाठी फायनेस मॉड्युलस बघा 2.2 टू 2.6 एवढा आहे. ते जर बघितलं तर कोर्स ॲग्रिगेट म्हणजे जशी जशी साईज इन्क्रीज होत गेली तसं तसं फायनेस मॉड्युलस पण इन्क्रीज होत गेला. कोर्स ॲग्रिगेटसाठी किती 6 to 8.5 आहे. इथे फाईन सँड, मीडियम सँड, कोर्स सँड, फाईन ॲग्रिगेट, ऑलिन ॲग्रिगेट आणि कोर्स ॲग्रिगेट म्हणजे फाईन पासून कोर्सकडे त्याची साईज ॲग्रिगेटची साईज काय होत गेली वाढत गेली तसं तसं फायनेस मॉड्युलस सुद्धा काय झालं वाढत गेला. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे कारण याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन पडू शकतो की हे महत्त्वाचे दोन कोणते आहेत फाईन सँड आणि कोर्स ॲग्रिगेट याच्यावरती क्वेश्चन पडू शकतो. फाईन सँडसाठी फायनेस मॉड्युलस किती 2.2 to 2.6, मीडियम सँडसाठी 2.6 to 2.9, कोर्स सँडसाठी 2.9 to 3.2. म्हणजे हा टेबल कसं लक्षात आपण ठेवणार आहे इथे पहिला लक्षात ठेवायचा 2.2 आणि 2.2 to 2.6 असं झाला आणि शेवटचा लक्षात ठेवायचा म्हणजे कोर्स ॲग्रिगेटचा 6 to 8.5 हे दोन लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावर आपण हा मधला फाइंड आउट करू शकतो. जसं की 2.6 इथे आलं त्याच्यानंतर 2.6 मध्ये 2.9 झालं 2.9 to 3.2 झालं. याच्यामध्ये बघा 0.3 एवढं ॲड होत गेलं 2.9 to 3.2. पुन्हा इथं इथे काय पाहिजे होतं ठीक आहे तरी चूक आहे हां इथे असं 3.2 to 3.5 असं येणार होतं. मिस्टेक आहे इथे 3.2 to 3.5 पुन्हा याच्यामध्ये 3.5 to 6 झालं आणि 6 to 8.5. हा फायनेस मॉड्युलसचा टेबल लक्षात ठेवायचं आहे. मेन दोन व्हॅल्यू लक्षात ठेवा फाईन सँडसाठी 2.2 to 2.6 आणि लास्ट कोर्स ॲग्रिगेटसाठी 6 to 8.5 मधल्या अशा पाठवून जातील फाईन मीडियम कोर्स हे झालं सँडचे प्रकार 3 आणि त्याच्यानंतर फाईन ॲग्रिगेट, ऑलिन ॲग्रिगेट आणि कोर्स ॲग्रिगेट.